नमस्कार सगळ्यांना. आता वाजल्यात त्या संध्याकाळच्या 4:30 आणि माझ्या घरी ना लय 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 मैत्रिणी येणार आहेत आज. आणि किती येणार आहे ती तुम्हाला आता पुढं आल्यावरती ते दाखवतेच. त्याची तयारी चालली आहे. ह्यांना पण बोलवलंय घरी. ही पण आता आल्यात इथं. पाण्याचं जार आणायला सांगितलं त्यांना. 2-3 घेऊन या म्हणलं. कविताकडं 15 लिटर बासुंदीची ऑर्डर टाकली, कारण का 100 महिला येणार आहेत आपल्या घरी. आता त्यांना मसाल्याचं प्लांट वगैरे बघायचं आहे त्याच्यामुळं. तर ते आल्यावरती तुम्हाला मी आता पुढं दाखवते काय 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 कसं काय ते. आमच्यात एवढी माणसं आल्यात ना, मला व्हिडिओ काढायची सुद्धा लाज वाटते. नाही आता लईच आहे ती. प्रतीक्षा तू काढ नंतर ना बाया. प्रतीक्षा दुकान आहे. सगळे मित्रांना सगळे आल्यात. सगळे माणसं बाटल्या भरल्या तिकडं काय घेऊ काही थोडं एकच मिनिट. थांबा. मसाल्याचा बिझनेस 2022 ला चालू केलं मी. 2 जूनला पहिली ऑर्डर टाकली. आता 2 वर्ष पूर्ण. आता ह्या जूनला 3 वर्ष पूर्ण होते ना आपली. म्हणजे चालू केलं. चालू करत असताना पहिल्यांदा फक्त घरातला 4 किलो मसाला असतो ना, तो फक्त एका वाटीमध्ये पाऊलमध्ये काढून दाखवलं होतं युट्यूबवरती. आणि तिथून सुरुवात केली. त्यावेळेस पहिल्यांदा मी घरी राहिली होती. म्हणजे हार्डवेअरचं दुकान आहे आमचं. पण लॉकडाऊन मध्ये बरेच सगळेच म्हणजे पिकअप परिस्थिती झाली ना. म्हणजे एवढं चालत नव्हतं नंतर ना. मग काहीतरी करायचं म्हणून मसाल्याचं चालू केलं आणि सक्सेस झालं. पहिल्यांदा मसाले विकत असताना, म्हणजे पहिल्यांदा मला ऑर्डर आल्यावर मला कळत पण नव्हतं कसं किलो विकायचं. तर मी 300 रुपये पावशेर विकला होता तरी घेतला होता माणसांनी. नंतर ना 1000 केला आणि परत जास्त प्रमाणात जायला लागल्यावरती 900 रुपये किलो केलं. आता 900 रुपये 900 रुपये किलो जर ऐकलं ना, म्हणजे असं मला फोन आला ना, तर मला विचारलं ना कसा किलो आहे मसाला. कारण का मी सगळ्या चांगल्या क्वालिटीचा माल वापरत होते. म्हणजे मिरच्या नीट करून. आता जी मिरची असते ती आपल्या एससी माल असतो, 1 ग्रेड मधला डिलक्स माल असतो पहिल्या तोड्याचा. म्हणजे ते ज्या काश्मीरी गुंटूर ह्या सगळ्या मिरच्या आहेत ना, पहिल्या तोड्याच्याच वापरते मसाल्यासाठी. सगळं मटेरियल असतं ते पण चांगल्या क्वालिटीचंच वापरतो. तर मला फोनच येत नसायचं परत ना. मला विचारलं ना कसं किलो, 250 रुपये पावशेर म्हणलं ना, तर मला परत फोन येत नसायचा. मग मी काय करायची, त्यांना फोन करायची, त्यांना सांगायची मला फक्त कुरिअरचं 50 रुपये दे, मी तुम्हाला मसाला पाठवून देते. मग हेतनं मी ना कुरिअरनी त्यांना पाठवून द्यायचे. आणि मग ते 1 महिनाभर पूर्ण असं द्यायचे. म्हणजे 2 माणसांचं कुटुंब असेल, 4 माणसांचं, तर त्यांना महिनाभर जातो पावशेर मसाला. मग ते खाल्ला पावशेर की परत ना मग मला ऑर्डर द्यायची. आणि असं चालू झालं. पहिल्यांदा खोटं सांगत नाही, गावात ना मी असं एवढ्या डब्यातच घेऊन जात होती. कारण का महिला कुठल्या बी तुम्ही काही करायला लागलं ना, नावं ठेवतात माणसं. मला पण ठेवली होती. कारण का तुम्ही आता हे तर सरपंच असते, ग्रामसेवक मॅडम असते. मी पण गावात ग्रामपंचायतला 5 वर्ष त्यावेळेस होती, म्हणजे आमच्या गावामध्ये. आणि बारामती तालुक्याचे सरचिटणीस पण आहे, महिला सरचिटणीस, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस. काय व्हायचं की माणसांना वाटायचं एवढं सगळं म्हणजे घरदार आहे सगळे, पण माणसांना माहित असतं का आपल्या घरात काय चाललंय ते कोणालाच माहित नसतं ना. आपण सांगू शकत नाही ना. म्हणजे आमचं सगळं मोडखळीला आलं होतं. कारण का हार्डवेअरचं दुकान आहे. आम्ही 2014ला 61 लाखाचे गाळे घेतले. पण कोरोना नंतर ना म्हणजे सगळं सुरळीत चालत होतं. 40,000 रुपयाचा धंदा ना दुपारी 1 पर्यंत व्हायचं. पण नंतर ना लॉकडाऊन मध्ये बंद पडल्यावरती आम्हाला कर्जाचा हप्ता पण जात नव्हतं. परत यादारी पैसे आणलं होतं, वस्त उसाचं काढलं होतं, रानावरती कर्ज काढलं होतं. अक्षरशः झोप येत नव्हती. म्हणून हे चालू केलं. पण माणसाला काय सांगणार आपण, ओरडू नाही ना सांगू शकत. ही परिस्थिती बदलायची होती म्हणून मसाला चालू केला. आणि इमानदारीने केलं मैत्रिणींना, म्हणून मी आज सक्सेस झाले. कारण आमचं ग्रामपंचायत आहे ना, ग्रामपंचायतच्या शेजारी कांडप आहे. मीटिंगला चालली तरी मी ते डबा घेऊन जायची, तिथं ठेवायची आणि मग मीटिंगला जायची. बाकीची हसायची गटोळी वाहताना. ही पण हसते ती. तुम्हाला काय करायचं असेल ना, तर तुम्हाला त्यामध्ये ना स्वतःला पहिल्यांदा 3 वर्ष द्यावावी लागते. आता माझं 2 वर्ष पूर्ण झालं. आता आमचा 60 किलो केला तरी जातो दिवसात. आता परदेशात पण ऑर्डर जाते. ते जर्मनीला माझी ही 2री ऑर्डर गेली. सगळं पण वेळ लागतो थोडासा. आता
भारतात ऑर्डर घातल्या. आता नाही म्हणलं तरी म्हणजे मसाला मिरची पावडर पहिल्यांदा 6-7 महिने फक्त मसालाच विकला. फक्त मसाले विकत होते. नंतर ना मागणी यायला लागली मिरची पावडरची. त्याला कुठली मिरची वापरतात माहित नव्हतं. माझ्याच मनाने चालू केलं. मसाला पण माझ्याच मनाने चालू केला. त्यातमध्ये फक्त काय काय वापरतात ते सगळं क्वालिटीचा माल वापरून शिकायला तुम्हाला सांगते वर्ष गेलं. आता ह्या वेळेस वेगळा झाला की पुढच्या वेळेस वेगळाच मसाला व्हायचा. का तर लय बनवावं लागायचं. उलसा भाजला की पुरत नसायचा. 10 किलो 20 किलो 30 किलो पण पुरत नसायचा परत. आता आम्ही 60 किलोचा भाजतो. आता मिरची पावडर तेवढीच जाते, धना पावडर तेवढीच जाते, डिंकाचे लाडू तेवढेच जातात, शेंगदाण्याचे, खजुरीचे, सांडगे, लसूण चटणी सगळं जातं. अगदी हरभऱ्याची भाजी विकतो, हुलग्याचं पीठ विकतो, ज्वारीचं पीठ पण जातं. नंतर ना लसूण गावरान किती जरी असलं तरी 500 किलो एका शेतकऱ्याचं लसूण विकतो. किती मागितलं किती जरी आलं ना शेतकऱ्याने आणून दिलं तरी विकायची तयारी. तुम्ही सुद्धा म्हणला ना आम्ही गावरान लसूण करून तुमचा जो काय रेट असेल ना त्या रेटने उचलून देणार. ती पण तयारी लय जातं पण फक्त केलं पाहिजे. नाही तर नाही काय होतं माणसं नाव ठेवतात. व्हिडिओ काढत होती नवीन तर कोणी व्हिडिओमध्ये येत नसायचं. काय मला पहिलं माहित नव्हतं. माझ्या भावाच्यामुळं मला माहित झालं. म्हणजे रवी शिंदे वेब सिरीज आहे बघा आमच्या. त्या वेब सिरीज मध्ये आम्ही ते काम चालू केलं. लिटर केलं नव्हतं तिथं सारखी मी तूप दाखवायची. माझी काय म्हणजे तुम्ही माझ्या घरी या. कारण मला पहिल्यांदा भीती वाटायची ना व्हिडिओ काढायचा. ते म्हणजे एवढं समोर जायचं हे करायचं. पण ह्या म्हणायच्या तू नको तू अजिबात द्यायचं नाही. काय आपण घरात बोलतो ना असं बोलायचं. काय सुद्धा नाही. आणि ह्यांच्यामुळे एवढ्या आता रोजचे रोज आम्हाला कोणी ओरडत पडतं तुपाचं. कारण तूप लागतं लोकांना ना. काय हा पनीर बी घेते खवा बी घेते त्याच्याबरोबर. नुसतं तुपच घेत नाही. सगळंच काही त्यांचा प्लॅन उभा झालं. खूप मोठ्या मशनी आणल्या. तिने पण त्या मान्य प्रक्रिया योजनेचं त्यांनी पण शासनाचं लोन घेतलं. आणि आता माऊली मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट त्यांचं पहिली शाखा बारामतीत उभा करते. पुढच्या महिन्यात बारामतीत करायचं. MIDC आता केलं. पुढच्या महिन्यात आउटलेट चालू केल्याशिवाय हे होणार नाही. आपलं सगळं दुधाचं प्रोडक्ट नावाच असेल ना ट्रेडमार्क वगैरे असं. हो आहे ना माऊलीचंच आहे. त्यांचं बी आहे मनीषा मसाले. आता सध्या कुठल्या स्टिकरची गरज लागत नाही काय नाही. फक्त पॅकिंग जातं. पॅकिंग असेलच ना. शॉपॅकचं त्याला काय नाही. शॉपॅक आहे उद्योग आहे. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो भावांनो बहिणींनो. तर आज आपल्याला खूप लांबनं भेटायला सगळे आले ते. आणि कुठून आलाय सांगा. ग्रामपंचायत देगाव तालुका बोर जिल्हा कोल्हापूर. हा तर इथं आले होते. आल्यावरती कसं वाटलं 2 शब्द सांगा. अतिशय म्हणजे छान वाटलं. आणि गृहिणींच्यासाठी अतिशय महत्वाचा मोलाचा संदेश यामधून मिळतो. हा आणि सगळं चालवलंय त्यांनी. अख्ख्या सगळ्या बस मध्ये लाडू मसाले हळद सगळं विकलं होतं. तुमची ऑर्डर 2-3 दिवस पेंडिंग पडते ना. कुठल्यांनी पाहणाऱ्यांनी सांगा. आणि फक्त त्यांनी लाडू खाल्ल्यावरती घेतलं तर जवळ यार सांगा कसे लागले सगळ्यांनी. राजे सांगा ना. क्वालिटी नंबर 1 आहे. अतिशय मऊ एकदम मऊ आणि क्वालिटी लाडू. त्यांना फक्त मी खायला दिले होते. कुणाला घ्या म्हणलं नव्हतं पण पुरलंच नाही तर सगळ्यांनी घेतलं. खूप छान. बासुंदी प्यायला दिली आणि सगळ्यांनी बासुंदी पण घेऊन चालले. सगळी जण माझ्या घरी या. तुम्हाला कधी वाटलं ना कोणाला की अक्काला काय विचारायचं बिनधास्त विचारा. सगळ्यांना धन्यवाद. लक्झरी बस 2 बस आहेत मैत्रिणींनो. बाय सगळ्यांना. मॅडम खजूर आहे का तुळशी कशी वाळत घातलं होतं. मला एवढं मऊ कसं काय झालं. नाही ती खजुरीचंच लाडू इथं. खजूर आणि खायचे लाडू डिंकाचे नव्हते दिले तुम्हाला. घरी आमच्या आहे कडक लागतात खाताना असं इतकं सॉफ्ट आहे ना. थँक्यू. तुम्ही कधी मला ऑर्डर टाका मी देत जाईल सगळे. लहान मुलांना पण मसाल्याचे तर घरी आपण मसाले म्हणजे खातो सुंदर सुगंध दरवळत होता आजूबाजूला. यांच्यामुळं ही माहिती मिळाली म्हणून आम्ही तुम्ही म्हणला ना कधी तुमच्या गावात येऊन मला माहिती द्यायला सांगा. मी तुमच्या सगळ्या गावाला माहिती देईन. आणि तुमच्या पहिल्याच तुम्हाला बोलू असं खेळी घरगुती यांनी सांगितली माहिती. असं काय मोठं गेली ग. एक बस मैत्रिणींना पुढे गेली. एक 4 व्हीलर आणि 2 बस होत्या. 120 आलते सगळेजण. 120 जण होते मैत्रिणींना. एवढी गडबड गडबड गडबड. माझ्या हातात बी पैसे बसला तर सगळं ऐकलं. पण भारी वाटलं. कसं वाटलं.
लता काय म्हणते कसं वाटलं देव का नको अगं इतकं म्हणजे इतकं भारी वाटतं ना मला तर एवढे माणसं आहेत बस दाखवते गेले बस माझी माणसं चालली बायांना लयच भारी वाटलं करायचं परत तर काय म्हणतील आता कसं वाटलं किती भारी वाटलं एवढ्या महिला आलेल्या बघून तुमच्या मसाल्याचं बघायला त्यांनी किती मसाला नेला सगळंच नेलं सगळंच नेला हळद नेली 2-4 दिवस ऑर्डर टाकू नका लाडू नेलं सगळं मसाला नेला हळद नेली दाना पावडर नेली लसणाची चटणी दावली नाही लपून ठेवली सांडगं बी नेलं मेल बघितलं की मी आम्ही सांडगं बघितलं लय भारी सगळंच नेलं मैत्रिणींनी हो का बायकांनी असं पैसे बी दिलं बिचाऱ्यांनी आणि नेलं बी आणि छान वाटलं आणि तुम्हाला कसं वाटलं तुला काय वाटतं करावं का ऑनलाईन बिझनेस करावं वाटतं यावं हाय ना तुमचं बघून एवढा म्हणजे एवढे लोक भेटायला एवढा लांबून यायचे सरपंच ग्रामसेवक सगळे आलते मॅडम पण आलत्या तुमच्याकडे बघून आमच्या तोंडाला पाणी सुटायला लागले काहीतरी करावं फक्त तुमची साथ असू द्या आम्हाला देणार की नक्की करा सगळे आम्ही करणार का नक्की करा तुमची मला पण असू द्या की तुमचा सपोर्ट असल्याशिवाय सपोर्ट शिवाय काय कुठल्या गोष्टी होत नाही आता आमची कविताचं पूर्ण रांकीला लागलंय आता राहिलेलं लता हाय पल्लवी हाय ह्यांचं एकदा रांकीला लागलं मोना हाय मला लय वेळा म्हणलेला होता तुम्ही काहीतरी डोकं चालव काहीतरी कर तुला मी म्हणते ना ग म्हणलेला होता तुम्ही मग कधी करणार करते की सुरुवात करा करू की ह्या उन्हाळ्यापासून तू काय तुझी म्हणशील ना तुम्ही, मला आयडिया द्या काय करायचं तू काय बी सांग तुला काय करू वाटतंय ती मी तुला देईन सपोर्ट चालते ना हा हो